तर आज बनवणार आहोत आपण चिकन क्रिस्पी ॲट होम. तर हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. माझ्या आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर छानपैकी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, स्ट्रिपमध्ये कट करायचं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि काळी मिरीची पूड ॲड करायची आहे. त्यामध्ये आलं लसणची पेस्ट आवडीनुसार घ्या आणि थोडंसं घ्यायचं आहे लिंबूचा रस. छानपैकी आपल्याला त्याला मसाज करायचा आहे. मसाज करून मस्त असं थोडा वेळ का होईना पण मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट केल्यामुळे चिकन आपलं छान टेंडर बनतं आणि फ्राय जरी तुम्ही कमी केलं तरी पण ते आतमधनं शिजलं जातं. त्यामुळेच मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित त्याला मसाज करायचे आहे आतमधपर्यंत. लिंबाचा रस, आलं लसणचा पेस्ट असं पूर्ण चव गेली पाहिजे. असे थोडा वेळ त्याला मसाज करा आणि छान मॅरिनेट करून घ्या. छानपैकी कवर करायचं आहे आणि थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे. मॅरिनेट किती वेळ करतात हे तुमच्यावर आहे. जास्तीत जास्त वेळ जर केलात तर चव अप्रतिम असते. तर त्यासाठी आपल्याला इथे करायचं आहे कोटिंग. चिकन क्रिस्पी ऑलरेडी तुम्ही खाल्ली असेल तर तुम्हाला माहीत आहे, थोडीशी क्रिस्पी, थोडीशी चुई अशी आपली चिकन क्रिस्पी असते. सॉरी बरं का, हर पडल्यामुळे. तर इथे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. तेवढंच घ्यायचं आहे मैदा आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे आपण जी काळी मिरीची पूड बनवलेली आहे ना, ती ॲड करायची आहे. मी इथे बनवून घेतली होती, तुम्ही रेडीमेड आणली तरी काही प्रॉब्लेम नाही. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि इथे ॲड करायचं आहे आपल्याला 1 अंड्याचा सफेद पाट. तर छानपैकी मिक्स करून घ्या. लम्स राहिले नाही पाहिजे असं मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स, थोडा वेळ द्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या. घाई करू नका. चव पाहिजे आहे तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि लम्स फ्री बॅटर आपल्याला इथे रेडी करायचं आहे. याच्यामुळेच चिकन क्रिस्पीची जी कोटिंग आहे ना, ती जबरदस्त बनते. आणि सर्वात महत्त्वाचं पार्ट इथे ॲड करायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर. बेकिंग पावडर ॲड करायचं आहे, ना की बेकिंग सोडा. बेकिंग पावडर ॲड केल्यामुळे काय होतं, चिकन क्रिस्पी आपली छान अशी क्रिस्पी बराच वेळ राहते. तर इथे थोडंसं ॲड करायचं आहे फूड कलर. फूड कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मस्त घरचंच तर आहे, घरीच खाणार आहोत आपण, कुठे दुसऱ्यांना पार्टीला जर द्यायचं असेल तर प्लीज कलर ॲड करा बरं का, कारण सेम दिसतं त्यासाठी. तर असं मस्त मॅरिनेट करायचं आहे. कोटिंग थिनही ठेवायची नाही आणि थिकही ठेवायची नाही. अशी कोटिंग ठेवा की ती चिकनला व्यवस्थित तर राहिली पाहिजे पण ओव्हरही नाही झाली पाहिजे. तर बघा, इथे चिकन क्रिस्पी फ्राय करण्याची एक वेगळी पद्धत आहे, ती मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे. छानपैकी कढई तापून घेतल्यानंतर थोडंसं जास्त प्रमाणात तेल घ्या. कमी घेऊ नका, त्याच्यामुळे जास्त तेल चिकनमध्ये राहण्याची शक्यता आहे. असं थोडंसं त्याला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. असं स्लाईड केल्यासारखं करायचं आणि तेलामध्ये ॲड करायचं आहे. थोडा वेळ त्याला टच करायचं नाही आपल्याला, थोडा वेळ छान त्याला तिथे फ्राय होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित एक साईड फ्राय झाल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन तुम्हाला किती क्रिस्पी हवं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. थोडंसं जास्त क्रिस्पी देखील करू शकतात आणि थोडंसं माइल्ड जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या आवडीनुसार. व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. एक नवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र करा. तर इथे हाफ फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते थोडा वेळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला डबल फ्राय करायचं आहे आपल्याला. त्यासाठी अगोदर हाफ फ्राय करून घ्या. एक बॅच इथे माझा ऑलरेडी झालेला आहे, आता दुसरा बॅच आपण करून घेणार आहोत. तर खूप छान आणि खूप सिंपल डिश आहे आणि खूप यमी अशी डिश आहे. तर बघा, इथे हाफ फ्राय ऑलरेडी आपण करून घेतलं होतं, आता आपल्याला डबल फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी काही मिनटातच होणारी डिश आहे पण खूप टेस्टी डिश असणार आहे. तर डिश कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
तर डबल फ्राय आपण करून घ्यायचा आहे. डबल फ्राय झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला त्याला रेस्ट द्यायचा आहे, कारण आपण त्याची कोटिंग नेक्स्ट कोटिंग करून घेणार आहोत, जी असणार आहे त्याची स्पायसेसची कोटिंग. तर व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे. तर बघू शकता किती यम्मी लागतं. तुम्ही असं देखील खाल्लत ना, काही न तामझाम करता, तरी देखील खूप मस्त असा आपला स्टार्टर इथं रेडी होतो बरं का. छान डिश आहे, एक वेळेस ट्राय करा. तुमचा फीडबॅक नक्की माझ्याबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ देखील मी अपलोड करत आहे डेली रुटीनचे, तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिश कशी वाटली, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. ते बघा इथे चिकन पूर्ण आपलं फ्राय करून झालेलं आहे. आता करणार आहोत आपण त्याची सीझनिंग. तर इथे बारीक चॉप केलेला लसूण घ्यायचा आहे, तेवढाच बारीक चॉप केलेला आलं घ्यायचं आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्या. आलं लसूण व्यवस्थित चॉप करा. थोडंसं माझ्या इथे जाडसर झालेलं आहे, पण असं आवडतं. तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला आणखी फाईन हवं असेल तर आणखी फाईन करून घ्या. मला थोडंसं जाडसर आवडतं, त्यामुळे मी इथे थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. इथे ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी, कारण आपल्याला नेक्स्ट कोटिंग इथे करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तुमच्याकडे जे कुठले सॉस असतील ना, तरी तुम्ही मॅनेज करू शकतात. इतकं काही नाही की कंपल्सरी नाही की हे सगळे सॉसेस टाकलेच पाहिजे. माझ्याकडं होते त्यामुळे मी टाकले आहे. तुमच्याकडे नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही डायरेक्ट शेजवान सॉस जो मिळतो, तो देखील शेजवान चटणी जी मिळते ना, ती देखील टाकलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी टोमॅटो केचप ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर शेजवान चटणी देखील ॲड केलेली आहे. तुम्ही फक्त शेजवान चटणी जरी ॲड केलात ना, तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं स्पायसी होतं ते, पण इथे मला मुलांसाठी देखील बनवायचं होतं, त्यामुळे मी अगोदर थोडेसे सॉस ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर थोडीशीच शेजवान चटणी इथे ॲड केलेली आहे. लक्ष ठेवा, आपण चिकनला देखील मीठ ॲड केलेलं आहे. चवीपुरतंच इथे मीठ ॲड करायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉरची स्लरी इथे थोडीशी मी ॲड केलेली आहे, कारण त्याला चांगली थिकनेस आली पाहिजे. थिकनेस किती हवी आहे हे देखील तुमच्यावर डिपेंड करतं, पण थोडंसं इथं थोडीशी थिकच ठेवा, त्याच्याने छान टेस्टी आणि टेम्पटिंग डिश तुमची बनते. तर पूर्ण चिकन ॲड केलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एक्स्ट्राचं आपल्याला काही इथे तामझाम नाही. खूप सिम्पल आणि खूप टेस्टी डिश असणार आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक माझ्याबरोबर शेअर करा. मस्त आपण वरनं टाकणार आहोत तीळ. कशी वाटली डिश नक्की कमेंट करा. बाय.